नमस्कार मित्रांनो, अयोध्या येथे श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना 22 जानेवारीला अगदी भव्य दिवस सोहळ्यात लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडली। पण याच दिवशी एक दुसरी गोष्ट आनंदाची घडली असून ती कोणती हे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली। पण याच शुभमुहूर्तावर आपल्या घरातही रामाने जन्म घ्यावा म्हणून पाटणा येथील रुग्णालयात काही महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या। आपल्या होणाऱ्या बाळाचा जन्म चांगल्या शुभमुहूर्तावर व्हावा, प्रभू श्रीरामाप्रमाणेच यशवंत कीर्तिवंत व्हावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते। 22 जानेवारी 2024ला प्रभू श्रीराम अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले आणि याच दिवशी आमच्याही घरात राम जन्माला यावा म्हणून काही पालकांनी हा निर्णय घेतला होता। या निर्णयाला या महिलांनीही सहमती दर्शवली, कारण जेव्हा राम जन्माला आले तेव्हा आमच्याही पोटी राम जन्माला यावा अशी इच्छा या महिलांनी बोलून दाखवली। 22 जानेवारीला पाटणा बिहार येथे साधारण 500हून अधिक प्रसूती झाल्याचं समजतंय।